बच्चू कडू आज मुंबईला येणार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीसांसोबत संध्याकाळी 7 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। बच्चू कडूंची माहिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नका। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होणार। जरांगे पाटील काही वेळातच बच्चू कडूंच्या आंदोलन ठिकाणी दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीस क्रिकेटच्या मैदानावर राजकारण करणार नाहीत, बाजूने उभे राहतील। शरद पवार यांच्याकडून कौतुक, तर अजिंक्य नाईक हे पुन्हा एकदा आता याच ठिकाणी येणार असल्याची माहिती। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासंदर्भात विरोधकांची आज महत्त्वाची बैठक। दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार, ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी होणार। राज ठाकरे दम असेल तर चुनाव रोके दिखाव। विरोधकांच्या मोर्चावरून गुणरत्न सदावर्ते चांगलेच आक्रमक। सत्याचा नाही ढोंग्यांचा मोर्चा, सदावर्तेंची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन। पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। एसटी महामंडळाला दिवाळीच्या 10 दिवसात 301 कोटी रुपयांचं उत्पन्न। पुणे विभागातून सर्वाधिक 20 कोटी रुपये उत्पन्न। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन। राज्य आणि केंद्राकडून नाशिक सिंहस्थळ कुंभमेळ्यासाठी 25,055 कोटींचा विकास आराखडा तयार। 7,000 कोटींचा निधी मंजूर। विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा। 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता।